नमस्कार. कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आज आपण बघणार आहोत साबुदाण्याची खिचडी. तर खिचडी गिचका न होता फळफळीत कशी करायची आणि बाकी चवीसाठी सुद्धा मी खूप साऱ्या गोष्टी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर या इथे मी साबुदाणा घेतला आहे. साबुदाणा एकदा धुवून घ्यायचा आणि बुडेल इतकंच पाणी, म्हणजे हलकंसं बुडेल एवढंच पाणी ठेवायचं, जास्त पाणी ठेवायचं नाही. रात्रभर भिजत ठेवला होता आणि तुम्ही बघू शकता व्यवस्थित मऊसूत झालेला आहे. आता इथे फोर्कच्या सहाय्याने मी मोकळी करून घेते हे जे साबुदाणे भिजवलेले आहेत त्याला, आणि यात मी चवीपुरतं मीठ घालून घेते आणि साखर पण घालायची आहे एखादा चमचा, आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट लागणार आहे आपल्याला. तर इथे मी जराशी भरडच काढून घेतली शेंगदाण्याची, आणि हे जे साबुदाणे आपण भिजवून ठेवले होते यामध्ये आपण हा शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे. तर शेंगदाण्याचा कूट किती घालायचा, तर साबुदाणा व्यवस्थित दाणणदाणा कोट होईल इतका शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. याच्यामुळे खिचडी फळफळीत होते. तर तुम्ही बघू शकता इथे मी बऱ्यापैकी शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे आणि अगदी हलक्या हाताने हे सगळं एकजीव करून घेते. मी जसं म्हटलं तसं मीठ आणि साखरसुद्धा मी यात घातलेली आहे, आणि शेंगदाण्याचं कूटसुद्धा सढळ हस्ते घालून घ्यायचा. त्याच्यामुळे खिचडीची चवसुद्धा वाढते आणि खिचडी फळफळीत होते. आणि खिचडीमध्ये साखर तर थोडी घालूनच घ्यायची, त्याच्यामुळे चव बॅलन्स होते आणि छान लागते. आता या इथे मी एका कढईमध्ये 2 पळ्या साजूक तूप घेतलं आहे. साजूक तुपाच्या फोडणीमधली खिचडी खूप छान लागते. तर तूप तापल्यावर त्याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे. खिचडी जास्त तिखट वगैरे आवडत असेल तर जिरं, हिरवी मिरची आणि थोडंसं मीठ आणि साखर घालून मिक्सरला लावून तीसुद्धा याच्यामध्ये तेलामध्ये फोडणी टाकतो ना आपण त्यावेळेस टाकून घ्यायची, म्हणजे खिचडीला तिखटपणा जास्त येतो. तर जिरं इथे तडतडल्यावर मी त्यामध्ये कढीपत्ता घालून घेतला आहे आणि हिरव्या मिरच्या घालून घेते. आपल्या तिखटाच्या आवडीनुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता, किंवा म्हटलं तसं मगाशी वाटण आहे ते सुद्धा घालू शकता. आता या ठिकाणी मी बटाटा घालून घेते. एक बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो या तुपामध्ये मी परतून घेते, म्हणजे शिजवून घेणार आहे व्यवस्थित. उकडलेला बटाटा वापरला तरीसुद्धा चालेल, पण कच्च्या बटाट्याची चव चांगली येते. तर बटाटा घातल्यावर मी थोडी साखर पण घालून घेते, त्याच्यामुळे बटाटा कॅरमेलाइज झाल्यासारखा होतो आणि बटाट्याला चव चांगली येते. पण या ठिकाणी मीठ नाही घालणार आहे मी, कारण बटाटा पूर्ण मीठ शोषून घेतो आणि त्याच्यामुळे खारटपणा जाणवतो. आता आपण वाफेवरती हा बटाटा जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे. 1 ते 2 वाफांमध्ये बटाटा अगदी व्यवस्थित शिजेल. तर आता इथे 60-70% बटाटे शिजलेले आहेतच. अजून एखादी वाफ काढून घ्यायची, म्हणजे अगदी व्यवस्थित शिजला जाईल. आणि तुम्ही जर तिखट जास्त आवडतंय म्हणून मिरचीचा ठेचा वगैरे यात वापरणार असाल मगाशी सांगितला तसा, तर तो सुद्धा बटाट्याच्या अगोदर तेलामध्ये परतून घ्यायचा. त्याची पण चव बटाट्याला चांगली येते आणि खिचडी खूप चविष्ट होते. तर आता इथे बटाटा व्यवस्थित पूर्णपणे शिजलेला आहे. आता आपण जे साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट वगैरे लावून बाजूला ठेवलं होतं ते सर्व यात साबुदाणे घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे साबुदाणा एकजीव करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हलक्या हाताने मिसळून घेतला की साबुदाण्याचा कुस्कुरा होत नाही आणि व्यवस्थित फळफळीत राहते खिचडी. तर या ठिकाणी साबुदाणा व्यवस्थित भिजलेला आहे, त्याच्यामुळे मला काही पाणी वगैरे याच्यामध्ये घालण्याची गरज वाटत नाही आहे. मी खिचडी फक्त वाफेवर शिजवून घेणार आहे. पण साबुदाणा अगदी सुका वाटत असेल तर थोडासा पाण्याचा हबका मारला तरी चालेल. तर या इथे मी बंद झाकण एक लावून घेतलं याच्यावर. एक वाफ झाल्यानंतर तुम्ही बघू शकता जिथे खाली गॅसची हीट व्यवस्थित लागली तिथले साबुदाणे ट्रान्सपरंट झाल्यासारखे वाटत आहेत. तर अशा प्रकारे साबुदाणे होत आले की आपण समजायचं की आपली खिचडी तयार झाली. तर 1-2 वेळा मध्ये मध्ये ढवळून घ्यायची. 2 वाफांमध्ये खिचडी तयार होते, पण ढवळली की सर्व बाजूने शेक व्यवस्थित लागतो, खिचडी फळफळीत होते आणि साबुदाणासुद्धा व्यवस्थित शिजतो. तर अजून एक आता वाफ काढून घ्यायची 2 किंवा 3 मिनिटांची, आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी अगदी व्यवस्थित खिचडी शिजलेली आहे, फळफळीत झालेली आहे. बटाटा वगैरे जे काय आहे ते सर्व शिजलेलं आहे. आता या ठिकाणी हिरवीगार कोथिंबीर बारीक चिरून घालून घ्यायची. तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर नाही घातली तरी चालेल. आणि हे सर्व एकजीव करून घ्यायचं आणि कोथिंबीर घातल्यानंतर सुद्धा एक हलकीशी वाफ येऊ द्यायची. चव उतरते कोथिंबीरीची आणि त्याच्यामुळे खिचडीला
अजून वास पण छान येतो आणि चव पण अप्रतिम येते। तर साबुदाण्याची खिचडी ही मिरची वगैरे टाकून जितकी तिखट करतो त्याचप्रमाणे साखर टाकली की बॅलन्स होते, त्याच्यामुळे हा तिखट आणि गोड चव खूप छान लागते। आवडत असेल तर थोडंसं लिंबू सुद्धा याच्यावर पिळलं तरी चालेल, त्याने सुद्धा खिचडीला स्वाद चांगला येतो। तर या ठिकाणी आपली आता खिचडी तयार झालेली आहे। दह्याबरोबर खाऊ शकता किंवा नुसती पापड वगैरे बटाट्याचे असतात त्याच्याबरोबर सुद्धा खायला छान लागते। तर अशा प्रकारे खिचडी कधी केली नसेल तर नक्की करून पहा आणि अशाच सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।